किडनी प्रत्यारोपण म्हटल्यानंतर सगळ्यात पहिलं जे नाव आपल्या अमरावती शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये म्हटलं जातं ते नाव म्हणजे डॉक्टर अविनाश चौधरी. तर डॉक्टर अविनाश चौधरी आज आपल्या सोबत आहेत आणि आपण कोरोना नेमकं काय आहे, कोरोना कशामुळे होतो, कोरोनाचा संसर्ग कसा होऊ शकतो आणि कोरोनाच्या संसर्गापासून आपण कसे वाचू शकतो, त्यापासून दूर कसं राहू शकतो आणि सोबत जर आपल्याला कोरोना आढळून आला तर घ्यावयाची काळजी या संबंधात आपण त्यांच्याशी चर्चा करू. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम विदर्भ न्यूजच्या वतीने हा जो एक पब्लिक अवेअरनेस कार्यक्रम आपण राबवितो आहे की आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा अतिशय वाढलेला आहे आणि जग एक वेगळ्या प्रकारच्या महामारीच्या छत्रछायेखालून जात आहे. तर या संबंधात सर्वसामान्य माणसाला म्हणजे आपल्याकडचा जो काही वर्ग आहे हा जो सुशिक्षित आहे त्याच्यापर्यंत बऱ्यापैकी पोहोचवण्यात आपण यशस्वी ठरलो आहे, शासन यशस्वी ठरलं आहे की नेमकं कोरोना काय आहे. पण जो अशिक्षित वर्ग आहे त्याच्यापर्यंत अद्यापही आपण हे पोहोचवू नाही शकलो की व्हॉट इज कोरोना. नाही, बेसिकली मी याच्यावर प्रकाश निश्चितच टाकू इच्छितो, पण एक थोडंसं शब्दप्रयोगसुद्धा करू इच्छितो. सुशिक्षित लोकांपर्यंत आजार व्यवस्थितपर्यंत पोहोचलेला आहे, माहिती पोहोचलेली आहे, लोकांपर्यंत पोहोचलेला आहे विषय, पण अजूनही आपली खिल्ली उडवण्याची जी मानसिकता आहे त्यापासून आपल्याला लोकांना थोडंसं हे त्यांचं बौद्धिक घ्यावं लागेल असं मला असं वाटतं. अदरवाईज कोरोना काय आहे, कशापासून होतो आहे, त्याचे दुष्परिणाम काय, अनेक लोकांपर्यंत माहिती पोहोचलेली आहे. सिरियसनेस अजून त्यांनी अनुभवलेला नसल्या कारणामुळे त्या प्रकारचे लोकांमधून त्या प्रतिसाद मिळत नाहीत. पण मी भारतीयवासियांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या माननीय पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना दाद दिलीत आणि कमीत कमी 80 ते 90% प्रमाणात ते क्वारंटाईन नावाचा जो सध्या आपल्या हाती असलेलं जे शस्त्र आहे ते चांगल्या प्रकारे त्याला सहकार्य करते आणि ते वापरत सुद्धा आहेत. राहिला प्रश्न कोरोनाच्या बाबतीत, सगळ्या लोकांनाही माहिती आहे की बेसिकली हे एक व्हायरस इलनेस आहेत. कोरोना ही बेसिकली एक फॅमिली आहे, व्हायरसची फॅमिली आहे, जी आजची फॅमिली आहेत. अनेक वर्षापासून ते व्हायरस हा एक्झिस्टिंग आहे. तो आपलं वेगळं म्युटेशन नंतर रूप बदलतो आणि जसं रूप बदलतो म्हणजे त्याचे जे RNA स्ट्रक्चर बदलल्या जातात, त्या RNAचं आतलं जिनोम जेव्हा बदलल्या जातं त्याप्रमाणे त्याचे होणारे लक्षणं आणि त्याचं प्रमाण होणारा प्रादुर्भाव आणि लोकांवर होणारे दुष्परिणाम वेगळे जाणवतात. हा बेसिकली या फॅमिलीमुळे म्हणजे कोरोना फॅमिलीमधून होणारे आतापर्यंतचे जे 2-3 महत्त्वाचे एपिडेमिक जे चायनाने मागील 10-20 वर्षामध्ये अनुभवले आहेत, त्याच सारखे इन्फ्लुएन्झा आणि स्पॅनिश फ्लू नावाचा जो आजार होता, अशाच मोठ्या प्रमाणाचे एपिडेमिक आलं होतं. करोडो लोक मृत्युमुखी पडले होते, प्लेगमध्ये सुद्धा मृत्युमुखी पडले होते. पण रेस्पिरेटरी सिस्टीमवर अटॅक होणारा हा जो नवीन प्रकार आपण मागील 20-25 वर्षापासून बघतो आहे तो मात्र निश्चितच सिरियस आहे. सगळ्यात पहिले जर तुम्ही बघितलं असेल की 2002मध्ये एक फार मोठा चायनामध्ये एपिडेमिक आला होता, त्याला स्वाईन फ्लू म्हणतात की H1N1 नावाचं इन्फेक्शन, त्याला SRS म्हटलं जातं आणि त्यावेळेसुद्धा असंख्य लोक मृत्युमुखी पडले होते. त्याचा आणि आजच्या आजारांमध्ये थोडासा फरक असा आहे की तेव्हा त्याची सिरियसनेस म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमचं इन्व्हॉल्वमेंट जे होतं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. पण त्याचं मल्टिप्लिकेशन फॅक्टर हा कोरोना यावेळेसचं जे COVID-19 नावाचं आजार आहेत किंवा कोरोना 19 नावाचा जो व्हायरस आहेत त्याच्यापेक्षा त्याचं मल्टिप्लिकेशन फॅक्टर कमी होतं. याचं मल्टिप्लिकेशन फॅक्टर 1.3 आहे आणि त्याचं 0.78 होतं. हा एक टेक्निकल विषय जरी असला म्हणजे तो संत गतीने होता, पण जेव्हा इन्फेक्शन होतं तर तेव्हा रेस्पिरेटरी इन्फेक्शन आणि निमोनिया होण्याचे प्रमाण त्यात जास्त होतं, डेथ जास्त होती. याचा स्प्रेड खूप जास्त असल्या कारणामुळे असंख्य लोक जास्त प्रादुर्भाव होत असल्या कारणामुळे आपल्याला जास्त जाणवत आहेत. तेव्हा ज्या नंबर ऑफ कंट्रीज 25 ते 30 कंट्रीमध्येच ते पसरलं होतं, आता जवळजवळ 200 कंट्रीजपर्यंत हा आजार पसरला असल्या कारणामुळे पॅन्डेमिक झाला, तो सुद्धा पॅन्डेमिक होतो. थोडक्यात सांगायचं झालं की एपिडेमिक काय असतं, एंडेमिक काय असतं आणि पॅन्डेमिकबद्दल 1-1 मिनिट 1-1 सेकंद घेतो. एंडेमिक आजार म्हणजे जो एखाद्या वस्तीमध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये असतो, येत राहतो जात राहतो येत राहतो. जसं टायफॉईड नावाचा आजार आहे आपल्यासाठी एंडेमिक आहे, मलेरिया आपल्यासाठी एंडेमिक आहेत, जेव्हा ट्युबरक्लोसिस आपल्यासाठी एंडेमिक आहेत. जेव्हा एपिडेमिक येतं म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याची संख्या जाणवायला लागतं. पुष्कळ आपल्याला मुंबईला जेव्हा पावसाळ्याचे दिवस येतात, रिनल फेल्युअर व्हायला लागतात, तेव्हा आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा आजार येतो, तेव्हा त्याचं एपिडेमिक आल्यासारखं म्हणतो किंवा त्याला एपिडेमिक म्हटलं जातं. जेव्हा असंख्य लोक ऑल ऑफ ए सडन वाढतात आणि त्याची बॉर्डरसुद्धा वाढली जातं, म्हणजे शहरापासून तर स्टेटपर्यंत त्याची एक्सटेन्शन होतं, त्याला आपण एपिडेमिक म्हणतो. आणि पॅन्डेमिक म्हणजे जे कंट्रीच्या लिमिट्स बाउंड्रीज क्रॉस केल्या जातं आणि ग्लोबल होऊन जातं. 2-3-4 कंट्रीज आहेत आणि मग त्याचं ट्रान्समिशन मोठ्या प्रमाणात ते आपण एक पॅन्डेमिक म्हणतो आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याला अलार्मिंग इंटरनॅशनल अलार्म्स देतं आणि मग ती संस्था यामध्ये ॲक्टिव्ह होऊन जातं आणि त्या प्रकारे ती काम करायला लागतं. या व्हायरसचं असंच झालं की याची सुरुवात सगळ्यात पहिले या व्हायरसची जी 2 फॅमिलीज ज्या रिसेंटली आपण
दोन रिसेंटली आपण ज्या महत्त्वाच्या फॅमिली आपण ज्या एक्सपिरियन्स केला ती सार्स आणि मर्स, हे कॉमन शब्द तुम्ही ऐकले असेल. सार्स म्हणजे सिंड्रोम, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम जो होता, सिव्हिअर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम किंवा सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम 2002मध्ये चायनामध्ये झाला होता. असंख्य लोक मृत्युमुखी पडले. सेम लक्षण होते, सर्दी, खासी, खोकला आणि निमोनिया होणे. त्यानंतर त्याच्यावर चायनाने मात केली आणि त्याच्यावर तेव्हा हजारोच्या संख्येने सुद्धा लोक मृत्युमुखी पडले होते आणि त्याचा अनुभव चायनाच्या पाठीशी होता, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चायनापाशी होतं. अशाच प्रकारचा आजार मिडल ईस्ट कंट्रीमध्ये झाला म्हणून त्याला मर्स असं म्हटलं जातं, म्हणून त्याला मिडल ईस्ट कंट्रीमध्ये झाला. त्यांनी सुद्धा त्या फार मोठ्या जास्त इंटरनॅशनल बाउंड्रीज क्रॉस नव्हत्या केल्या. ही दोन्ही आजार अतिशय गंभीर होते या आजारापेक्षा, कारण त्याची मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूची संख्या जास्त होती, प्रपोर्शन जास्त होतं. या आजारामध्ये काय झालं की या आजारामध्ये तेव्हा आपल्याला डायग्नोसिस करण्याकरता असं वेळ लागला, 6-8 महिने लागले. त्यामुळे स्वाईन फ्लू नावाचा जो आजार होता किंवा जो SRS नावाचे जे आजार होते हे अनेक महिनेपर्यंत लागले. त्याच्यानंतर व्हायरसचं डायग्नोसिस झालं, मग ट्रीटमेंट शेड्यूल आले, त्याच्यानंतर म्युटेट झाले व्हायरस आणि मग 1.5 ते 2 वर्षामध्ये आजार संपला. या आजाराचा जर तुम्ही प्रवास बघितला असेल तर तुम्ही हा 3 ते 4 महिन्यामध्ये जगभर पसरून गेला. मायक्रोस्कोपिकली, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी जेव्हा व्हायरसचा अभ्यास केला गेला तेव्हा यात लक्षात आलं की सार्स आणि मर्स, सार्समधले 70% आणि मर्समधले 50% असं कॉम्बिनेशनमुळे नवीन व्हायरस तयार झाला. बेसिकली फॅमिली एकच, कोरोना फॅमिलीचेच हे सगळे अपत्य. त्यांचं जे बघण्याचं रूप आहे जे तसंच आहे, कोरोना म्हणजे स्पाइक्स असलेला, मुकुट असलेला अशा प्रकारचा हा व्हायरस दिसणार आहे. फक्त याच्यात आणि त्या व्हायरसमध्ये थोडासा फरक आहे, याची साईज थोडीशी मोठी आहे, त्यामुळे हा थोडासा भारी आहे. त्यामुळे याचं भारी असल्या कारणामुळे हवेतून प्रवास करत नाही. ती जे व्हायरसेस होते ते हलके होते, हलके मनाच्या दृष्टीने ॲटॉमिक त्याच्या साईजच्या मानाने त्यांच्या भाषेमध्ये ते हवेतून सुद्धा प्रवास करत असले, त्यामुळे त्याचं नेझल ट्रान्समिशन, एरोसोल ट्रान्समिशन होतं. या व्हायरसचं बेसिकली आता नवीन स्टडीज यायला लागल्या की याचं सुद्धा एरोसोल ट्रान्समिशन आहेत म्हणून जापाननी प्रूव्ह केलेलं आहे की त्यांनी त्यांच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून हे कसे काय थुंकीतून हे होतं आणि त्यांनी प्रूव्ह केलं की याचं सुद्धा एरोसोल ट्रान्समिशन होतं, पण ते अजून एस्टॅब्लिश झाले नाही. जी काय डॉक्युमेंट्स एस्टॅब्लिश झालेले ते सांगते की व्हायरसचा साईज जो आहे पार्टिकल साईज मोठा असल्या कारणामुळे याचा एक फायदा असा की साधे जे सर्जिकल मास्क आहे याचा सुद्धा हे पर्क्युलेट करत नाही आहेत. तर साध्या सर्जिकल मास्कमुळे खोकल्यामुळे व्हायरसेस बाहेर येऊ शकत नाही किंवा बाहेरील वास आत जाऊ शकत नाही. त्यामुळे याला N95, N99 किंवा FFP1, FFP2, FFP3 सारखे जे कॉस्टली मास्क आहे ज्यांची पोअर साईज खूप छोटी आहे ते वापरण्याची या पेशंट्समध्ये फारशी आवश्यकता नाही आहे. दुसरी गोष्ट, हे व्हायरसेस जेव्हा खोकल्यातून बाहेर येतात, शिंकेतून बाहेर येतात, त्यावेळी जास्तीत जास्त 1 ते 1.5 मीटर प्रवास करतात आणि तो हा 1 ते 1.5 मीटर प्रवास कसा ठरवला जातो की जो व्यक्ती जितक्या जोऱ्याने शिंका करेल तेवढा जास्त ते फोमाइट्स जातील, त्याचे ते स्प्रेड होईल आहे. हलकी शिंका असेल तर जवळ पडेल आहे, जोराची शिंका असेल तर दूर जाईल आहे. त्यामुळे हे डिस्टन्स जे म्हटलं जातं 0.5 to 2 मीटर्सपर्यंतच्या लेंथपर्यंत जातात आणि मग हे तिथे जाऊन ग्राउंडिंग होतात, म्हणजे तिथे जाऊन बसतात. आता जे सरफेस पोरस आहेत म्हणजे ज्याला बारीक बारीक छिद्र आहेत त्या पोरसमध्ये चालले जातात. त्यामुळे असं म्हटलं जातं की न्यूजपेपर आणि नोटांच्या माध्यमातून पसरत नाही, कारण त्यामध्ये पोर्स असतात. टेबलला पोर्स नसल्या कारणामुळे टेबलवर बसतात. तुमचे पेन्स आहेत, कप आहेत, ग्लासेस आहेत, पेन ड्राईव्ज आहेत, कॉम्प्युटर टेबल्स आहेत, हे जे आहेत ते हार्ड सर्फेसेस असल्याकारणे, स्टेनलेस स्टील सर्फेस असल्या कारणामुळे हे व्हायरसेस त्याच्यावर चिटकून बसतात आणि त्यामुळे त्याला स्पर्श केल्यानंतर तुमच्या हाताला येतात आणि तुमच्या हाताच्या माध्यमातून ते शरीरामध्ये जातात. त्याला आपण ट्रान्समिशन ज्याला म्हणतो, व्हेक्टर ज्याला म्हणतो, कॅरियर म्हटलं जातं. आणि या सगळ्या जे मी तुम्हाला नावं सांगितलेत दे आर कॉल्ड एज फोमाइट्स. फोमाइट्स म्हणजे नुसती शिंका नाही आहेत, फोमाइट्स म्हणजे हा पेनसुद्धा आहेत, माझा चष्मासुद्धा फोमाइट्स आहेत, एखादा आर्टिकल इथे पडलेला ते फोमाइट्स, एखादं फाईल पडलेलं ते सुद्धा फोमाइट्स आहेत, मोबाईल फोमाइट्स आहेत. कोणत्याही वस्तूवर जर ते पडलेलं असेल आणि त्याच्या स्पर्शानुसार जर माझ्या बोटाला चिटकत असतील किंवा त्या वापरण्याने जर त्याचा प्रादुर्भाव माझ्यामध्ये होत असेल तर त्याला फोमाइट्स म्हटलं जातं. त्यामुळे आपण जे म्हणतो की वारंवार साधे इलेक्ट्रिकचे बटन्स आहेत, हँडल्स आहेत, नॉब्स आहेत, लिफ्टच्या बटन्स आहेत, हे सगळे फोमाइट्स आहेत. म्हणून त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही स्पर्श करू नका, जेणेकरून त्या फोमाइट्सच्या माध्यमातून या व्हायरसला कॅरियर लागतं, हा स्वतःहून चालत नाही. तेव्हा हा निर्जीव असं म्हटलं जात नाही. एका मी व्हिडिओ बघितला, एका तज्ज्ञ माणसाने म्हटलं की हा व्हायरसमध्ये जीव नसतो. असं जीव नसतं म्हणजे काय असतं? हा व्हायरस चालत नाही म्हणून काय झालं, हा भारी आहे, स्वतःचा प्रवास करू शकत नाही, याला कॅरियर लागतं सोबत, कुरिअर एजन्सी लागतं. ते कुरिअर एजन्सी म्हणजे तुमच्या हात आहे, सिंपल. म्हणून आपण सातत्याने जे आपण फोकस करतो आहे की हात धुवा, कारण 99% ट्रान्समिशन हे हाताच्या माध्यमातून होतं आहे. स्पर्श करा, कॅरी करा, खाजवा, खा. थंड पदार्थ खाल्ले की ते व्हायरस जिवंत असतात, पोटात प्रवेश करतात. आता बेसिकली यांच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं फीचर आहे की आतापर्यंत हे डॉक्युमेंट्स केलं गेलं
की टेम्परेचर सस्टेन करण्याची याच्यामध्ये जी ताकद असते ती 27 ते 28 डिग्री, कोणी म्हणतात 25 ते 27 डिग्री सेल्सिअस इतक्यापर्यंत ते सस्टेन करतात. नंतर त्यांची इफेक्टिव्हिटी कमी होतं. पण शास्त्रज्ञांनी हे सुद्धा प्रूव्ह केलं की 50 डिग्री टेम्परेचरमधून सुद्धा टेबलचे सॅम्पल घेतल्यानंतर ते व्हायरसेस आढळलेले आहेत. अनेक लोक विचारतात की हॉट क्लायमॅटिक्स कंडिशनमध्ये होणार नाही का? हॉट क्लायमॅटिक कंडिशनमध्ये यांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होणार एवढं निश्चित आहे. पण एखादा व्यक्ती जर इन्फेक्टेड आहे आणि तो जर माझ्या शेजारी बसला आहे, तो जर माझ्यासमोर शिंकला, तर त्याचे जंतू माझ्या शरीरामध्ये निश्चितच येणार, तेव्हा मला इन्फेक्शन होणार. त्यामुळे जर उन्हाळा आपल्या त्या अमरावतीला तापलावून आपल्याला आता नागपूरमध्ये विदर्भामध्ये आपल्याला व्हायरसपासून प्रोटेक्शन झालं असं निश्चितच नाही. त्याचा प्रादुर्भाव कमी होणार, त्याचं इन्सिडन्स होणार, त्याची ग्राह्यता कमी होणार, हे सगळं मान्य आहेत. पण इन्फेक्शन 100% इरॅडिकेट होणार असं नाही. फक्त जे एक्स्ट्रीम पोलर एरियाज आहेत याच्या धरतीच्या पृथ्वीच्या, त्यामध्ये हे आढळून आलेले नाहीत. आणि जे सेंट्रली प्लेस देश आहेत ज्याला हॉट क्लायमॅटिक कंडिशन म्हणतात, तिथे सुद्धा या इन्फेक्शनचा संख्या फार कमी प्रमाणात आहे. दुसरं अजून एक शास्त्रज्ञांनी एक मांडलेलं आहे की ज्या ज्या कंट्रीजमध्ये इन्फ्लुएन्झासारखे आजार फार कॉमन आहेत, म्हणजे ज्यांना सर्दी पडसा येणारा इन्फ्लुएन्झा नावाचा जो व्हायरस आहे खूप जास्त प्रमाणात होत राहतं, त्या कंट्रीजमध्ये तुम्हाला इनेट रिस्पॉन्स इम्युनिटी खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हे तुम्हाला त्या कंट्रीजमध्ये इन्सिडन्स किंवा सिव्हिअरनेस त्याची सिरियसनेस फार कमी आहे. दुसरं अजून एक चांगलं प्रामुख्याने ऑब्झर्वेशन त्यांनी मांडलेलं आहे की ज्या ज्या कंट्रीजमध्ये मलेरिया एंडेमिक आहेत खूप, जसं आफ्रिकन कंट्रीज आहेत, इंडिया आहे, पाकिस्तान आहे, या ज्या सगळ्या कंट्रीज आहेत जिथे मलेरिया खूप जास्त प्रमाणात आहेत, त्या कंट्रीजमध्ये तुम्हाला या व्हायरसच्या विरोधामध्ये प्रतिकारशक्ती इनबिल्ट ऑलरेडी डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे आपल्या इथे होणारा मृत्यूचं प्रमाण आहे बाकीच्या कंट्रीच्या प्रमाणात कमी आहे. आणि हा जो इन्फेक्शन झाल्यानंतरचा जो क्लासिफिकेशन आतापर्यंत जे करण्यात आले आहेत, तर बेसिकली जेव्हा एकदा इन्फेक्शन होतं म्हणजे काय, एखादा व्हायरस तुमच्या हाताला बोटाला लागला, व्हायरॉन ज्याला म्हणतो आपण, त्याची साईज फार सूक्ष्म असते. तुम्ही कुठे नाक खाजवलं, थंड पदार्थासोबत जेवण केलं किंवा पाण्यासोबत जेवण केलं, तुमच्या टॉन्सिल्सवर किंवा फॅरिंग्समध्ये काही ना काही छोटे छोटे इंजुरीज असतात किंवा नाकामध्ये इंजुरीज असतात किंवा तुम्ही डोळे खाजवतात, तेव्हा ते व्हायरॉन्स तुमच्या सेलच्या आत प्रवेश करतात. त्या सेलच्या आत प्रवेश केल्यानंतर ते लायसोझोममध्ये प्रवेश करतात. तिथे मग ते त्यांची जी बेसिक मल्टिप्लिकेशनची जी प्रोसिजर असते, ट्रान्सक्रिप्टेज अँड मेसेंजर ट्रान्समिशन, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहे, त्याच्या माध्यमातून ते व्हायरस रिप्लिकेट होतात आणि ते व्हायरसची संख्या वाढली की तो सेल रप्चर्ड होतो आणि मग ते शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यांचा बेसिकली आवडीचा जो भाग आहे शरीरातला, तो सगळ्यात पहिले फुफ्फुस आहेत. त्यामुळे ते ग्रॅज्युअली ट्रिकल डाऊन होतात किंवा ब्लडच्या माध्यमातून फुफ्फुसामध्ये पोचतात, ते अजूनही आपल्याला कॉन्फिडेंटली सांगता येणार नाही, पण ते सगळ्यात जास्त प्रमाणात जाऊन बसतात फुफ्फुसामध्ये. आणि जेव्हा त्यांची संख्या शरीरामध्ये वाढतात, तर शरीराचा हे प्राथमिक रिस्पॉन्स असतो की त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज निर्माण करणे. चांगल्या प्रमाणात जर तुमच्याकडे अँटीबॉडीचं जर शस्त्र जर असलं किंवा तुम्हाला अशा प्रकारचे पॅरलाल इन्फेक्शन याच्या आधी आले असले, तुमच्याकडे जर इम्युनिटी असली, तर तुम्ही याच्यावर तात्काळ मात करता आणि मग हा आजार 5 दिवसामध्ये शिथिल होतो. आणि तो जो फिगर आहे तो जवळजवळ 80% लोकांना आहे. म्हणजे 80% लोकांना जे इन्फेक्शन होतं त्यामध्ये फक्त सर्दी येणे, पळसा येणे, खोकला येणे, ताप येणे, लूज मोशन होणे, हातपाय दुखणे, जॉईंट दुखणे इथपर्यंतच लिमिट राहतं. प्राण्यांमध्ये जेव्हा हे इन्फेक्शन होतं त्यांना डायरियासारखं इन्फेक्शन होतं. आता बेसिकली सगळ्यात पहिला प्रश्न उभा होतो, व्हायरस आला कुठून? बेसिकली या व्हायरला प्राण्याबद्दल फार प्रेम आहे, म्हणून याला झुनोटिक म्हटलं जातं. ते रिझर्वायर असतात बेसिकली, ज्याला आपण बॅट म्हणतो, म्हणजे वटवाघूळ जे म्हणतो, वटवाघुळामध्ये हा खूप जास्त प्रमाणात असतो. बकुल डॉग्स, ते वेगळ्या प्रकारचे डॉग्स असतात, ते फार चायनामध्ये खाल्ल्या जातं, त्या डॉग्समध्ये खूप जास्त असतं. डिअर्समध्ये, कॅमलमध्ये हे प्रमाणात, आणि पिग्समध्ये हे ऑर्गॅनिझम शांततेने बसले असतात, त्यांना ते रिझर्वायर म्हटलं जातं. एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यापर्यंत जे ट्रान्समिशन झालं तर त्याला झुनोटिक ट्रान्समिशन, एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याला. एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याने खाल्ला, ते ऑर्गॅनिझम तिथे गेले, पण त्या प्राण्यांमध्ये ते ऑर्गॅनिझम क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स करत नाही. जास्तीत जास्त जर व्हायरांची संख्या वाढली तर त्यांना थोडेफार लक्षणं येतात, पण ते कम्फर्टेबल असतात. ऑर्गॅनिझम कॉम्पॅटिबल, प्राणी पण कॉम्पॅटिबल. पण जेव्हा तो प्राणी एखाद्या मनुष्याच्या सानिध्यामध्ये येतो, खाण्याच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या हँडलिंगच्या माध्यमातून, आणि ते जंतू त्यांच्या माध्यमातून जेव्हा मनुष्यामध्ये जेव्हा ट्रान्सफर होतो तेव्हा त्याला लक्षणं यायला लागतात. आणि हे अशा प्रकारे या ऑर्गॅनिझममध्ये प्रूव्ह केलेलं आहे. आणि दॅट हॅज बीन एस्टॅब्लिश. आणि चायनामध्ये हे बेसिकली जे सी फूड, वुहानचं सी फूड मार्केट आहे, जिथे ही प्रथा आहे की जिवंत प्राणी खाणे, न हाफ कुक प्राणी खाणे किंवा त्यांना हँडल करणे, मग ते साप असो, अजगर असो, इव्हन उंदर असो, कुत्रे असो, हे सगळ्या प्रकारचे प्राणी, वटवाघूळ खाणे, जे नाही ते प्राणी खाण्याची तिथे प्रथा आहे.
डुक्कर असो, कुत्रे असो, हे सगळी खाण्याची तिथे प्रथा असल्या कारणामुळे, आणि ते सी फूड मार्केट सगळ्यात मोठं जगातलं मार्केट आहे वुहान सिटीमध्ये, तिथून हा ऑर्गॅनिझम प्राण्यामधून मनुष्यामध्ये आला आणि तिथे पहिली केस डायग्नोज झाली होती 31 डिसेंबरला. 31 डिसेंबरला त्या आठवड्यामध्ये बेसिकली माहिती आली की खूप निमोनियाचे पेशंट हे वुहान सिटीमध्ये यायला लागले, ते कुठून आलेत. आणि 31 डिसेंबरला त्यांनी हे बघितलं की हे निमोनियाचे केसेस येत आहेत. पण याच्या आधी जेव्हा आपण 2002मध्ये आपल्याकडे जे निमोनियाचे केसेस येत होते, ज्यांना व्हेंटिलेटर लागत होतं, सार्स नावाचा आजार, त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. आणि त्यानंतर त्यांनी जानेवारी 5ला हे डिक्लेअर केलं की हा ऑर्गॅनिझम सार्स नसून काहीतरी वेगळा आहे. आणि त्यानंतर 7 तारखेला त्यांनी डिक्लेअर केलं की हा ऑर्गॅनिझम कोरोना व्हायरस आहे, याचं हे कॉन्फिगरेशन आहे. आणि मग त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला इन्फॉर्म केलं की अशा प्रकारची साथ चालू झाली आहे. आणि पहिली डेथ त्यांनी रिपोर्ट केली 9 तारखेला, आणि चायनाच्या बाहेर 11 तारखेला थायलंडला दुसरी डेथ रिपोर्ट झाली. आणि मग हे डिक्लेअर झालं, आणि मग WHO ला त्यांनी इन्फॉर्म केलं की बुवा आता हे आमच्या देशातून बाहेरच्या देशामध्ये. अनेक तथ्य मांडले जातात त्यांनी, बायोलॉजिकल वॉर, आता चायना आणि अमेरिकेमध्ये आता ते युद्ध जुंपलेलं आहे, त्यात आपल्याला जायचं कारण नाही. बेसिकली आपण जे भोगतो त्याच्यावर आपण बोलले पाहिजे, त्याच्यावरच प्रकाश टाकला पाहिजे. त्यानंतर मग पहिली डेथ, अनेक डेथ व्हायला लागली, आणि मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी करून त्याचं स्ट्रक्चर माहीत पडलं, आणि त्याची बाकीची मल्टिप्लिकेशन्स, रिॲक्टिव्हेशन, हे सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या, एस्टॅब्लिश झाल्या, त्याचं ट्रीटमेंट एस्टॅब्लिश झाले. म्हणजे नेमकं आता आपले जे प्रेक्षक आहे आणि कोरोनाची भीती ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्यामध्ये डॉक्टर साहेबांच्या मध्यस्थीने आपण यशस्वी झालो की व्हॉट इज कोरोना, कोरोना काय आहे, त्याची उत्पत्ती कशी झाली, तो कुठपर्यंत पोहोचला, आणि आज जगामध्ये त्यांनी कशी थैमान घातलेलं आहे, ते कशा प्रकारचं आहे. सर, याच्यामध्ये नेमका एक असा विषय आहे की आजच्या कंडिशनमध्ये, सध्या परिस्थितीमध्ये आपण ज्या भारतच्या फेजमधून जातो आहे, तर या भारताच्या जे रुग्ण आपल्याकडे येत आहेत त्याची प्राथमिक लक्षणं काय आहे, आणि नेमकं तो असं झाल्याच्या बरोबर म्हणजे घरातलं जे एकंदरीत वातावरण या कोरोनाने, म्हणजे जनरली जर आपण बघितलं तर न्यूजच्या माध्यमातून म्हणा, बातम्यांच्या माध्यमातून म्हणा, किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती फार असा प्रकाश टाकला जात नाही. नेमकं वारंवार कोरोना 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 ही एकच गोष्ट सांगितल्या जात आहे. पण याच्यामध्ये थोडासा अभ्यास होणं गरजेचं आहे, आणि लोकांची भीती घालवणं गरजेचं आहे. निश्चितपणे भीती घालवणं अतिशय आवश्यक आहे. कारण मी तुम्हा सगळ्या लोकांना खात्रीदायक सांगू इच्छितो, जे कोरोनाची लागवण होत असते त्यानंतर आपल्याला 3 प्रकारचे वेगळे ग्रुप आपण त्यात डिवाईड करतो. 80% लोकांना हे फक्त साध्या प्रकारचा फ्लूसारखा आजार होतो. सर्दी होणे, पडसावणे, खोकला होणं, हातपाय दुखणे, आणि थोडंसं पोट दुखणे होणे, लूज मोशन होणे, डोकं दुखणे, इथपर्यंतच मर्यादित राहतं. आणि 5 दिवसामध्ये विथ ट्रीटमेंट और विदाऊट ट्रीटमेंट हे पेशंट चांगले होतात. हा जो वर्ग आहे जवळजवळ 80% वर्ग आहेत. त्या 80%मध्ये जवळजवळ 20 ते 25% असा वर्ग आहे जो अननोटीस राहतो, ज्यांना इन्फेक्शन होतं आणि केव्हा ठीक झालं हे सुद्धा माहीत पडत नाही. थोडंसं एखादं पेन किलर घेतलं जातं, एखादी सर्दीची गोळी झाली आणि ते सबसाईड होतं. त्या लोकांची प्रतिकारशक्ती फार जास्त चांगली असते. हे जे 80% लोक आहेत हे प्रामुख्याने तरुण वर्ग आहे. हे वयवर्ष 10 ते वयवर्ष 60च्या मधातली लोक आहेत, ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार नाही आहेत, ज्यांच्याकडे प्रतिकारशक्ती चांगली आहेत. त्या लोकांना बेसिकली हे साधं लक्षण येतात. कोणत्या लोकांनाही जास्त लक्षण येतात किंवा ज्याचा जास्त सिरियसनेस असतो, जे 60 वर्षापेक्षा वयाने जास्त आहेत. जसं वय वाढणार तसं सिरियसनेस वाढणार, तशी मृत्यूची प्रमाणसुद्धा वाढणार. ज्या लोकांना डायबिटीस आहेत, जे लोकांना कॅन्सर आहेत, ज्या लोकांना स्टिरॉइड्ससारखे औषधं चालू आहेत, ज्यांना कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, जे अल्कोहोलिक्स आहेत, जे ओल्ड एज सिटिझन्स आहेत, प्रेग्नन्सी आहेत, काही इम्युनॉलॉजिकल डिसीज आहेत, ज्या लोकांना अशा विशिष्ट प्रकारचे आजार असतात त्या लोकांना याचा प्रादुर्भाव जास्त होतो, त्यांचे लक्षणं जास्त येतात आणि आजाराची सिरियसनेससुद्धा जास्त असते. आणि मृत्यूंच्या जर आकडेवारी जी काढली आहे ती सुद्धा अशाच प्रमाणात आहेत की जे 80% लोक चांगले होतात, उरलेल्या 20% लोकांना याचा सिरियस इलनेस येतो. आणि सिरियसनेसमध्ये त्यातले 16% लोक आहे यांना भरती करण्याचं काम पडतं, त्यांना औषधं द्यावी लागतात, त्यांना IV फूड लागतं, ऑक्सिजन द्यावं लागतं, त्यांना अँटीव्हायरल ड्रग्ज लागतात, अँटीबायोटिक्स लागतात, काही लोकांना व्हेंटिलेटरसुद्धा लागतात. तरी पण त्या आजारातून 16% लोक पूर्णतः बरे होतात. उरलेले 4% जे लोक आहेत, आता 5% ते प्रपोर्शन पोचलं आहेत. इटलीमध्ये 10% पोचलं आहेत, अमेरिकेमध्ये 5% आहेत, भारतामध्ये 3% आहेत, चायनामध्ये 2.8% होतो. हा व्हेरिएशन जे क्रॉनिक स्मोकर आहेत, जे सिगरेट बिडी पिणारे लोक आहेत, त्यांनासुद्धा इन्फेक्शन फार जास्त होतं. चायनामध्ये सुद्धा मृत्युमुखी पडणारे लोक हे स्मोकर्स आहेत.
हे 60 वर्ष वयापेक्षा जास्त आहेत, हे डायबिटिक्स आहेत, ज्यांना हार्टचे आजार आहेत, ब्लड प्रेशरचे आजार आहेत, तरुण लोकांचा मृत्यू फार कमी प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे आपल्याला खूप भिवून जायचं काही कारण नाही आहे. आणि हे जे 4% लोक आहेत ज्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, अँटीव्हायरल ड्रग सगळं दिलं तरी त्यांच्यामध्ये सायटोकाईन स्टॉर्म नावाचा एक परिस्थिती निर्माण होते, ज्यात शरीराची प्रतिकारशक्ती इतकी वाढते की इंटरल्युकिन्स खूप मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये सिक्रेट केले जातात. त्याच्यामुळे शरीरामध्ये फुफ्फुसामध्ये पाणी साचतं, व्हायरस हे हार्टवर अटॅक करतात. इंटरल्युकिन्समुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि त्यामुळे हार्टचं पंपिंगसुद्धा कमी होतं. बाकी जे शरीराचे जे अवयव आहेत जसं ब्रेन आहेत, किडनी आहे, लिव्हर आहेत, त्यांचासुद्धा रक्तपुरवठा कमी होतो. त्यांच्यावरसुद्धा सेप्सिस झाल्यामुळे बाकी विपरीत परिणाम होतात आणि ते ऑर्गनसुद्धा फेल व्हायला लागतात. त्यामुळे मल्टी ऑर्गन फेल्युअर नावाचा जो प्रकार हा एक पूर्ण सिंड्रोम एस्टॅब्लिश होतो, त्याला आम्ही मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम म्हणतो. म्हणजे सगळेच ऑर्गन फेल झाले, सगळ्यांना सपोर्ट करावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये आता नियम काढला, ॲडवायझरी आहे की अशा परिस्थितीमध्ये या रुग्णांचं जास्त रिससिटेशन करू नका, म्हणजे कार्डियक मसाज करू नका, खूप जास्त त्यांचे प्रयत्न करू नका. कारण अभ्यासानुसार कळलं आहे की या लोकांना वाचवणे जवळजवळ दुर्मिळ झालेलं आहे. त्यामुळे 4% लोक जे खूप सिनियर सिटीजन आहेत, ज्यांना मल्टी ऑर्गन सिस्टीम डिस्फंक्शन झालेलं आहे, अशा लोकांसाठी जास्त अथक प्रयत्न करू नका. कारण आपल्याला त्याच व्हेंटिलेटरची, त्याच स्टाफची, त्याच डॉक्टरांची, त्याच औषधाची आवश्यकता उर्वरित 16% लोकांसाठी किंवा राहील. त्यामुळे ॲडवायझरी आहे. इटलीमध्ये तर आता सरळ डायरेक्टिव्स काढलेत की 60 वर्ष वय आहेत, ॲडमिट करू नका, घरीच औषध पाणी करा, दॅट इज ओव्हर. अमेरिकेने तर मोठ्या प्रमाणात आता हे सेग्रिगेशन चालू केलेलं आहे. त्यामुळे हे जे लोक आहेत हे मृत्युमुखी पडतात. पण 80% लोकांना मला असं वाटतं, आणि भारतामध्ये लोकांची ती प्रतिकारशक्ती आहे, कारण आपल्याला अनेक इन्फेक्शन झालेले असतात. पॉवर्टी, सॅनिटेशन हॅबिट्स हे आपल्या कमी आहेत. तुम्ही जापानला बघा, जापानमध्ये इन्सिडन्स फार कमी आहे. कारण जापानमध्ये लहानपणापासून मुलांना क्राऊडेड प्लेसमध्ये, शाळेमध्ये जाताना मास्क घालण्याची सवय आहे. ती दॅट्स अ जनरल हॅबिट त्यांची. त्यांना कमोड्स वापरल्यानंतर ज्या व्यक्तीने कमोड वापरलं त्यांनी ते स्वतः पुसायचं, साफ करून दुसऱ्या व्यक्तीसाठी तयार ठेवायचं, ही सवय आहे. टॉयलेट्समध्ये गेल्यानंतर टॅप आपण स्वतः क्लीन केल्या पाहिजेत. जिथे जिथे तुम्ही स्पर्श केले ते स्वतः क्लीन केले पाहिजेत. अशा प्रकारची तिथे संस्कार असल्या कारणामुळे तिथे या प्रकारचं इन्फेक्शन क्राऊडेड आहे. टोकियो इज द मोस्ट क्राऊडेड प्लेस. तुम्ही बघाल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जापानमध्ये इन्सिडन्स कमी आहेत. पण जे विशिष्ट इम्युनो कॉम्प्रोमाइज आणि डायबिटिक्स, हायपरटेन्सिव्ह, हार्ट डिसीजचे लोक आहेत त्यांना इन्फेक्शन सहन होत नाही, त्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. 5% लोक जे 80% लोक आहेत त्यांना साधी औषधी वापरली जातात. काही लोकांना अँटीव्हायरल ड्रग्ज द्यायचं काम पडतं, काही क्लोरोक्विनसुद्धा वापरलं जातं. ॲझिथ्रोमायसिन प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शनसाठी दिलं जातं. अजून एक थोडासा विषयावर मला थोडंसं बोलायचं होतं की प्रॉफिलॅक्सिस, म्हणजे आम्हाला हे आजार होऊ नये बुवा, इथे आता हे संक्रमण सगळ्यांना होत आहेत, त्याबद्दल आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. हा मला परत म्हणजे जनतेच्या वतीचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी जनता जे काही आम्ही फील्डवरती सध्या फिरतो आहे, तर फील्डवरती फिरताना अनेक लोक आम्हाला विचारतात की नेमकं कोरोना कसं काय. तर त्या संबंधाने जनतेचा एक प्रश्न मी आपल्याला टाकतोय तो की हे होऊ नये याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय काय आहे सर. याच्यावर बेसिकली जर समजा आता आपण जसं प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये पाहिलं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं, आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की स्टे होम, आणि त्याच एका कारणामुळे हे आपण फक्त झालेलं वाचवू शकतो किंवा इतरांना होऊ न देणे हा एक पर्याय. पण ते झालंच नाही पाहिजे आपल्याला, याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आता यातल्या 2 गोष्टींवर मी प्रकाश टाकतो की कोणत्या कारणाने इन्फेक्शन होतं त्याची आपण प्रतिबंध केले पाहिजेत. ते होऊ नये म्हणून आपण आपल्यामध्ये काय औषध उपचार केले पाहिजेत. आणि बारकाईने जर बघितलं, हे जे क्वारंटाईन नावाचा जो प्रकार आहे हा बेसिकली रिलेट करतं लाईफ सायकलशी. म्हणजे त्या जंतूचं जर आपण लाईफ सायकल जर बघितलं तर बेसिकली एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरामध्ये जवळजवळ 12 ते 14 दिवसापर्यंत त्याची जी काय घडामोडी व्हायच्या त्या होतात. एकदा तो जंतू शरीराच्या बाहेर आला, थुंकीच्या माध्यमातून, खोकल्याच्या माध्यमातून, तो विशिष्ट सरफेसवर विशिष्ट त्याचं लाईफस्पॅन आहे. म्हणजे हार्ड सरफेस आहे, जसं टेबल आहे, ग्लास आहे, स्टेनलेस स्टीलच्या गोष्टी आहेत, प्लॅस्टिकच्या आहेत, 12 ते 14 तासाच्या वर तो जगत नाही. हाताच्या बोटांवर जवळजवळ काही कोणी म्हणतात 2 तास जगतो, त्यापेक्षा जास्त जगत नाही. कपड्यांवर जे म्हणतात ते जवळजवळ तो 7 ते 8 तास जगतो आहे. त्यामुळे सुद्धा काही आपल्याला ॲडवायझर आला की शिंकायचं कसं, रुमाल वापरायचं की नाही वापरायचं, आपण हातावर शिंकायचं की नाही शिंकायचं, त्याच्यासुद्धा ॲडवायझरी आल्यात. आणि हे
प्रूव्ह केलं गेलं की जर तुम्हाला शिंकायचं असेल तर शक्यतो आपण बाहीवर शिंकायचं असतं, जेणेकरून ते आपल्याला घरी गेल्यावर वॉश करता येतात. रुमालावर शिंकायचं असेल तर रुमाल नंतर तो तुम्हाला डिस्पोज करायला पाहिजे. डिस्पोजेबल जर वापरतो, नॅपकिन्स वापरतो तर ते योग्य ठिकाणी डिस्पोज केल्या पाहिजेत. पण हातावर शिंकू नका, हातावर खोकलू नका, जी आपल्याकडे सुरुवात होती, कारण हे हात तुम्ही अनेक ठिकाणी लावणार आहे. नाही तर शिंकल्यानंतर तुम्हाला तात्काळ ते तुम्हाला वॉश केले पाहिजे, ते आपण करत नाही. त्यामुळे शिंकतानाही ॲडवायझरी आली की तुम्ही खांद्यावर शिंका किंवा या कपमध्ये शिंका, जेणेकरून किंवा इव्हन तुम्हाला जर शिंकेचा जास्त त्रास असतो, ज्याला एलर्जिक प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्यांना इन्फेक्शन एस्टॅब्लिश झालेले आहेत, त्यांनी डिस्पोजेबल स्लीव्ज वापरायच्या. कपड्यावर एक प्लास्टिकची स्लीव्ज वापरायची किंवा कॉटन स्लीव्ज वापरायची, ही शिंकली की परत तुम्हाला धुवून टाकता येईल. अशा वेगळ्या वेगळ्या ॲडवायझरी झाल्यात. हा एक त्यातला प्रिव्हेन्शनचा पार्ट आहे. आता क्वारंटाईन नावाचा जेव्हा प्रकार झाला तर आपण त्यामध्ये जाऊया की व्हॉट इज फेज 1, फेज 2, फेज 3. फेज 1 इन्फेक्शन म्हणजे काय होतं, जसं चायनामध्ये थोडंसं आपल्याला थांबवतो की एक खूप चांगला मार्ग आपल्याला सरांनी सांगितलेला आहे की घरामध्ये कुठल्याही सर्वसामान्य घरांमध्ये आज जर आपण गेलो तर सगळेजण सांगतात खोकू नको आणि शिंकू नको. मात्र जर शिंका आपल्याला खरोखर येत असेल आणि त्या शिंकेचं आपल्याला निराकरण करायचं असेल तर जनरली आपल्या सगळ्यांना एक सवय असते. ती सवय अशी असते की शिंकताना आपण हात शी करून आपल्या हातावरती ती शिंक घेतो. ही शिंक आपण हातावरती न घेता ती जर या बाहीवरती घेतली किंवा सरांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं अशा ठिकाणी त्या ठिकाणी घेतली की ही घरी गेल्यानंतर आपण आपले कपडे धुवून टाकू शकतो. तर त्याचा उपयोग करा की शिंकताना नेमकं हातावरती न शिंकता या बाहीवरती आपण शिंकू शकतो. रुमाल डिस्पोजेबल जर आपल्याला वापरता येत असला तर तो सुद्धा आपण वापरू शकतो. सर, परत आपण एक सांगणार होतात की ही फार मोठी गोष्ट जी आहे ही आपण सांगितली. प्रत्येक घरामध्ये एकच सुरू आहे सध्याच्या कंडिशनमध्ये, संपूर्ण भारतामध्ये. काही करा, खोकू नका आणि शिंकू नका. बरोबर आहे. आणि समजा असं शिंकले असेल आणि खोकले असेल तर हात तात्काळ वॉश केले पाहिजे, कारण हे जे वेक्टर आहे, फोमाइट जे म्हणालो, इथूनच जातं, जे काय सगळं इथूनच जातं. त्यामुळे याचं वॉशिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. 2 प्रकारचे अजून आहे की स्टेरिलियम वापरायचं, अँटीसेप्टिक वापरायचं की साबण वापरायचं. याच्यावर मी एकच सेकंद बोलणार की फ्रिक्वेंट वॉशिंग जर तुम्ही करत राहिले तर इन्फेक्शन ट्रान्समिटच होऊ शकते. 99% तुम्हाला सेफ्टी आली आहे. आणि ते सफाई हे साबणाच्या द्वारे झाली पाहिजे. लक्स सोप की ग्लिसरीन युक्त सोप इज सोप. त्या सोपचं एक बेसिक वैशिष्ट्य असं आहे की साबणेनीच का वॉश केलं पाहिजेत. साबणेला 2 पोल असतात त्याच्या मॉलिक्युल्सला. एक पोल पाण्याला चिटकतो आणि दुसरा पोल फॅट्सला चिटकतो. अशा प्रकारे तुम्ही कोरोनाचं जर स्ट्रक्चर बघितलं तर कोरोनाचं जे बाहेरचं जे कोटिंग असतं ते स्निग्ध पदार्थाचं असतं, त्याला आपण लिपिड्स म्हणतो. लिपिड्सचं असतं आणि त्याला ते स्पाइक्स असतात. जेव्हा आपण नुसतं पाणी वापरतो तेव्हा ते लिपिड्स डिझॉल्व्ह होत नाहीत. तो व्हायरस जसा तसाच इंटॅक्ट राहतो. तो पाण्याच्या फ्लोसोबत निघणार किंवा तुमच्या हाताला चिटकला राहणार. जेव्हा तुम्ही साबण घेता, तुम्ही एखादं मिक्सचर जर बघितलं असेल की पाण्यामध्ये ऑइल टाका, ऑइल फ्लोट्स, पाणी खाली राहतं. तर त्यात साबण टाका तर पूर्ण असं गढूळ झाल्यासारखं वाटतं, कारण ते मिक्स होतं. आणि ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसचाच फायदा घेऊन जेव्हा तुम्ही हाताला साबण लावता तेव्हा ते साबणाचा एक पोल पाण्याला चिटकतो, दुसरा पोल त्या तुमच्या लिपिड्सला चिटकतो, म्हणजे वायरांच्या त्या कॅप्सूलला चिटकतो. आणि त्याबद्दल त्याचे ते कॅप्सूलचे कवच फुटायला लागतात आणि मग तो व्हायरस निर्जीव होऊन जातो. ज्या कॅप्सूलच्या आत तो प्रोटेक्टेड असतो, ते व्हायरॉन पार्टिकल ते निर्जीव होतात आणि पाण्याच्या फ्लोमध्ये ते डिझॉल्व होऊन वाहून जातात. म्हणून तुम्ही फ्रिक्वेंटली साबणासोबतच हँड वॉश केले पाहिजेत. हे 8ही दिशेने केले पाहिजे असं म्हणतात. आणि त्याच्या या प्रक्रियेला लागणारा कालावधी हा 20 सेकंदाचा आहे. त्यामुळे हँड वॉश करत असताना मिनिमम 20 सेकंद आणि 8ही दिशेने म्हणजे 1, 2, 3 फिंगर, रिस्ट हे सगळं वॉश करणं तुम्ही स्टाईलच डेव्हलप झाली पाहिजे. तर हँड वॉश करत नुसतं असं करून चालणार नाही, तर सगळ्या बाजूने तुम्ही हँड वॉश केले पाहिजे आणि मग ते फ्लोच्या आत पकडले पाहिजे, तेव्हा ते तुमच्या हाताचे व्हायरस निघून जातील. तर ही प्रक्रिया ही झाला एक प्रिव्हेन्शनचा भाग. दुसरा प्रिव्हेन्शनचा भाग काय की तुम्ही क्वारंटाईन करणं. सर, एक इथे छोटासा प्रश्न टाकतो परत. मग नेमकं आपण जसं सांगताय की साबणाच्या त्या हाताचं 20 सेकंद 30 सेकंदापर्यंत पूर्ण असे हात स्वच्छ धुतल्याच्यानंतर बोटं वगैरे स्वच्छ धुतल्याच्यानंतर मग हा सॅनिटायझरची जी रिक्वायरमेंट, सॅनिटायझर हा जो प्रकार, सॅनिटायझरचा उगाच उहापोह केलेला आहे. तुम्हाला लागणाऱ्या सॅनिटायझरमध्ये मिनिमम अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन 60% असेल तरच ते सॅनिटायझर तुमच्या कामाचं आहेत. अदरवाईज इथिल अल्कोहोल 60%पेक्षा कमी असेल तर ते तुम्हाला जंतुनाशक म्हणून काम येऊ शकत नाही, अँटीव्हायरल म्हणून काम येऊ शकत नाही. आणि ते सॅनिटायझर तुम्ही जसं साबण वापरतो त्याच प्रमाणामध्ये हाताला वापरत जर असाल, तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल, इट इज व्हेरी गुड. दोन्हीही अँटीव्हायरल म्हणूनच काम करत आहेत. साबणेच्या प्रिन्सिपलनुसार ते व्हायरॉन 20 सेकंदामध्ये डिस्टंट पाण्याच्या फ्लोमध्ये वाहून चालले आहेत. सॅनिटायझरच्या माध्यमातून त्या कॉन्टॅक्ट प्रोसिजरनुसार ते मरत आहेत.
दोघांचं इंटेन्शन, दोघांचा जो सक्सेस रेट आहे जवळजवळ सारखाच आहे. त्यामुळे तुमची 5 रुपयाची साबण ही तुमच्या 500 रुपयाच्या सॅनिटायझरच्या इतकीच काम करते, त्याच्यापेक्षा जास्त काम करते. त्यामुळे त्या सॅनिटायझरचा छंद वापरू नका. प्रत्येक ठिकाणी ते शोमध्ये ठेवले राहतात, अत्तरासारखे हाताला लावले जातात, त्याने काही तुमचं पर्पज सॉल्व्ह होणार नाही. तुम्हाला जर हेच म्हणायचं होतं की सॅनिटायझर लोक वापरताना नुसतं असं हातावर घेतात, ते तीर्थ घेतल्यासाठी सॅनिटायझर वापरून चालणार नाही. ते मुबलक प्रमाणामध्ये जवळ ते 20 ते 25 ml सॅनिटायझर तुम्हाला पूर्ण हात क्लीन करायला लागतात. तेवढं तुमच्या हातावर कोणी टाकत नाही, तुम्ही स्वतःसुद्धा वापरत नाही. कारण आजच्या तारखेमध्ये ॲव्हरेज सॅनिटायझरची किंमत 500 ते 600 रुपये झालेली आहेत, जे कालपर्यंत 150-150 रुपयाला मिळायचं. त्यामुळे ते आता अवेलेबल पण आहे, शॉर्ट पण झालेलं आहे आणि त्या प्रमाणात आपण वापरूसुद्धा शकत नसल्या कारणामुळे त्याचा छंद मला असं वाटतं दूर करा. 5 रुपयाची साधीच लक्ष्य साबण कोपऱ्यामध्ये कोणत्याही कंपनीची साबण कोपऱ्यामध्ये ठेवा आणि त्यानेच तुम्ही आपल्या हाताचे हात स्वच्छ करा. त्याने तुमचं पर्पज सॉल्व्ह होईल. हा एक प्रिव्हेन्शनचा भाग झाला. दुसरा क्वारंटाईनचा प्रकार. जसं आपण ज्या फेजमध्ये एंटर झालो, चायनामध्ये काय होतं, फेज 1, फेज 2, फेज 3 झाली. फेज 1 म्हणजे प्राण्यापासून व्यक्तीमध्ये इन्फेक्शन माहीत पडलं, दॅट वॉज फेज 1. म्हणजे ह्या प्राण्यांपासून वुहान सी फूड मार्केटमधून जे प्राणी आहेत त्या प्राण्यांपासून आता इन्फेक्शन व्हायला लागले. ही जी कन्सेप्ट क्लिअर झाली ती स्टेज 1 होती. प्राण्यांपासून आम्हाला व्हायला लागतं. स्टेज 2 मध्ये काय झालं की त्या मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये एका माणसापासून दुसऱ्याला व्हायला लागलेलं होतं. ती होती स्टेज 2ची चायनाची प्रक्रिया होती. आणि स्टेज 3 मध्ये काय होतं की तुम्हाला माहीतच नव्हतं की कुठून ऑर्गॅनिझम आहे. या 2 व्यक्तीमध्ये कधी संबंध आला नाही की जे तुम्ही पॉझिटिव्ह होते, मी पॉझिटिव्ह आणि माझा तुम्हाला कॉन्टॅक्टची हिस्ट्री आहे, ती स्टेज 2. पण जेव्हा कॉन्टॅक्टची हिस्ट्रीच नसते, जसं आपल्या त्या अमरावतीला जो रुग्ण माहीत पडला त्याची तुम्ही खूप खोलात जरी गेलं तरी कॉन्टॅक्टची हिस्ट्री मिळत नाही. आणि जेव्हा कॉन्टॅक्टची हिस्ट्री मिळत नाही आणि मास स्केलवर जेव्हा इन्फेक्शन पसरलेलं असतं त्याला स्टेज 3 म्हणतात. ती एक भयानक परिस्थिती असते. तिथे अनेक मार्ग तुमचे, अनेक फॅसिलिटीज तुमच्या कोलमडून जातात. तुमच्या हाती जे शस्त्र आहेत ते शस्त्र हे त्या स्टेज 2 पर्यंत जास्त प्रमाणात काम करतात. त्याला क्वारंटाईन म्हणतात. म्हणजे पहिले जेव्हा परदेशातून लोक येत होते त्या लोकांचं थर्मल तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या डोक्यावर असं लाईट मारलं जातं, दॅट इज अ थर्मल स्कॅन. सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे. ते काय दाखवतं की तुमच्या शरीरामध्ये ताप आहे किंवा नाही. जर तुमच्या शरीरामध्ये ताप आहे, बाजूला व्हा, तुम्हाला कोरोना इन्फेक्शन असू शकतं, तुमच्या प्राथमिक तपासण्या घेतल्या जाईल. तुम्ही चायनामधून आले, तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये आलो, तुम्ही अमेरिकेतून आले, UK मधून आले, इटलीमधून आले, जर्मनीतून आले, स्पेनमधून आले, फ्रान्समध्ये आले, जिथे ऑलरेडी इन्फेक्शन पोहोचलेलं आहे, ते सगळे लोक आपल्यासाठी हाय रिस्क पेशंट झालेत. त्यांना क्वारंटाईन करणं जरुरी आहे. त्यांचं प्राथमिक स्कॅनिंग काय, टेम्परेचर चेक करा. टेम्परेचर म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन आहे, तुम्ही बाजूला व्हा, एअरपोर्टला थांबा, तिथे तुमची पहिले थ्रोट स्वॅब घेतल्या जाईल, ते रिपोर्ट बघल्या जाईल, तुम्हाला तिथे तुमचा पूर्ण डाटा घेतला जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला वेगळ्या ठिकाणी स्थानांतरित करून तुमच्या टेस्ट करून तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंट दिला जाईल. ज्या लोकांना असे कोणत्याही प्रकारचे लक्षणं नाहीत पण तुम्ही त्या देशातून आलेले आहात, म्हणजे तुम्ही सस्पिशियस आहात. कारण याचा इन्क्युबेशन पिरियड 14 दिवसाचा आहे. तुम्ही काल निघाले, काल तुम्हाला इन्फेक्शन झालं असेल, 14 दिवसात तुम्हाला केव्हाही लक्षण येऊ शकतात. त्यामुळे त्यांचा डाटा घेणे, त्यांना होम क्वारंटाईन करणे, त्यांना घरीच ठेवणे आणि त्यांच्यावर मेडिकल जे आमचे जे सोशल वर्कर्स किंवा मेडिकल ऑफिसर्स किंवा जे या क्षेत्रात काम करणारे, आरोग्य क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, इव्हन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचे लोक, त्यांचं रिपोर्टिंग घेत राहतात. त्यांची एक टेस्ट घ्यायची, टेस्ट इज निगेटिव्ह, आर सर्टिफाईड इज निगेटिव्ह, परत रिपीट करण्याचं काम नाही जोपर्यंत तुम्हाला लक्षणं येत नाही. जर लक्षणं आले तर तुमची टेस्ट रिपीट केल्या जाणार. तुम्हाला जर लक्षणं आहेत, पहिली टेस्ट निगेटिव्ह आहे पण तुम्ही चायनातून आले आहेत, तुम्ही या परदेशातून आले आहेत, तुम्हाला लक्षणं यायला लागली, टेस्ट तुमची निगेटिव्ह आहे, तरी पण तुमची टेस्ट परत 24 तासांनी घेतली जाते. कारण तुम्हाला ही टेस्ट नंतर पॉझिटिव्ह येऊ शकते. ती 2 टेस्ट निगेटिव्ह आल्या, तुम्ही निगेटिव्ह झालात, निश्चित झालं. तुम्हाला फक्त क्वारंटाईन करून ऑब्झर्व करायचं आहे. तुमची टेस्ट पहिली पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला ॲडमिट करावं लागणार, तुमच्यावर औषधोपचार करावा लागणार, तुम्हाला सेग्रिगेट करावं लागणार आणि त्यानुसार तुमची जोपर्यंत ती टेस्ट निगेटिव्ह होत नाही तोपर्यंत यू विल नॉट बी डिस्चार्ज. हे सुद्धा ऑब्झर्व करण्यात आलं. जवळजवळ 14 दिवसामध्ये ही टेस्ट निगेटिव्ह होतो. म्हणून हा पिरियड जो आपण घेतला जातो, आपण क्वारंटाईनचा 14 दिवसाचा साठी घेतला आहे की लाईफ सायकल ही 14 दिवसाची आहे. आपण यावेळेस 21 दिवसाचा हा कर्फ्यू पाळला. त्याच्या मागचं इंटेन्शन काय होतं की ज्या लोकांना त्या क्षणी एका विशिष्ट घटनेमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे आणि जंतू हे सगळ्या भारतभर पसरले आहेत असं आपण इमॅजिन करूया. ते जंतू जास्तीत जास्त 12 तास जगतील. काही लोकांमध्ये गेलेले जंतू 14 दिवसापर्यंत ते त्यांचे सायकलचे मॅनिफेस्टेशन होतील. पण जेव्हा आपण एकमेकापासून त्यांना दूर ठेवतो आहे तेव्हा त्यांना जी येणारी लक्षणं आहेत ते 14 दिवसामध्ये कंप्लीट होऊन आपल्याला जवळजवळ पिक्चर क्लिअर होईल किंवा या लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे त्या लोकांचं ट्रीटमेंट करा. पण त्यांचा जो स्प्रेड आहे आपण सिग्रिगेट केल्यामुळे होणार नाही.
त्यामुळे हे सगळ्यात मोठं शस्त्र आपण चांगल्या प्रकारे वापरलं. त्यामुळे आपण जे बघितलं आहे की आपल्याला स्टेज 2 टू स्टेज 3 ट्रान्समिशन, आपल्याला डायरेक्ट स्टेज 2मध्ये आपण एंटर केलं. आपण स्टेज 1मध्ये एंटर केलेलं नाही, कारण आपले इथे ऑलरेडी इन्फेक्टेड लोक परदेशातून आपल्या इथे आलेले होते. आपण स्टेज 3मध्ये जाऊन येऊन आपले आटोकाट प्रयत्न चालू होते. आणि आताच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे मरकजचा किस्सा झाला, ज्याप्रमाणे मस्जिदीतून ज्या प्रकारचं कार्यक्रम होत आहेत, लोक ऐकायला तयार नाही. त्यामुळे आपण निश्चितचपणे काही दिवसांमध्ये स्टेज 3मध्ये प्रवेश करणार आणि 130 कोटीच्या देशामध्ये हे आपल्यासाठी भयानक चित्र निर्माण करणार. आपल्याच्या सोबत असणाऱ्या गोष्टी की आपल्या इथं तापमान आहे, आपली प्रतिकारशक्ती आहे, आपल्या काही संस्कार आहेत, आपल्या काही अध्यात्म आहेत, आपले जो अजून आयुर्वेद आहेत, या सगळ्या गोष्टींची आपल्याला निश्चित मदत होणार, तो प्रश्न नाही. पण निश्चितपणे लोकसंख्या म्हणजे असं म्हणायला सध्याच्या कंडिशनमध्ये हरकत नाही आहे की एकंदरीत जर जगाच्या तुलनेमध्ये आपण भारताचा विचार केला तर भारत हा तुलनात्मक दृष्ट्या सेकंड फेजमध्ये असताना आणि थर्ड फेजला एंटर करत असताना फेस करत असताना त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कंडिशनमध्ये आजच्या कंडिशनमध्ये आपण आणि लोकांनी जर 100% जर याला कर्फ्यूला जर प्रतिसाद दिला असता तर आपण यापेक्षा चांगलं पिक्चर असतं. हे थोडंसं पिक्चर मागील 4-5 दिवसामध्ये जे बघता की प्रत्येक आठवड्याला हे मागील 6 आठवड्याचा जर तुम्ही ग्राफ काढला, स्टॅटिस्टिक्स काढला, तर प्रत्येक आठवड्याला फिगर डबल होत्या. 5-10 डबल झाली, 10-10चे 20, 20चे असे 6 आठवड्यामध्ये आपण आता हजारोच्या संख्येमध्ये पोहोचलो आहे. तरी पण आपली मॉर्टॅलिटी अजूनही 2.8 to 3%ला क्रॉस केलेली नाहीत. 60च लोकांचा, जवळजवळ 61 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 2800 ते 3000 लोकांना इन्फेक्शन आपण डायग्नोज केलेलं आहे. लोक म्हणतात की आपल्याकडे किट्स नाहीत, आपण डायग्नोज केलेलं नाही. मान्य करतो, आपण जनरलाइज स्कॅनिंग केले नाही. आपल्या ज्या ॲडवायझरी आहेत त्या ॲडवायझरी काय आहेत की जर एखादा व्यक्ती परदेशातून आला असेल, एखाद्या व्यक्तीला कोरोनाचं लक्षण आलेलं असेल, एखाद्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे त्याच्या सानिध्यात आलेला असेल, की एखादं मेडिकल वर्कर असेल जो त्या कोरोनाच्या पेशंटसोबत काम करतो आणि त्याला लक्षण आलं असेल, तर एवढ्याच लोकांच्या तपासण्या केल्या पाहिजेत. बाकी लोकांच्या तपासण्या करण्याचं कारण नाही, कारण आपल्याकडे किट्स कमी आहेत. तरी पण प्राथमिक अहवाल हे सांगतो की आपल्या इथे तेवढ्या जास्त प्रमाणात इन्फेक्शन नाही. निमोनिया टेस्टपासून थांबू शकत नाही. जर तुम्हाला असं आपल्याला जर असं वाटलं असेल की आपण टेस्ट करत नाही, तर मग निमोनियाचे पेशंट तर समोर आलेले असते, ते काही टेस्टसाठी थोडी थांबणार आहे. त्या प्रमाणात आपले ते निमोनियाचं इन्सिडन्स नाही आहे, ज्याला आपण सिव्हिअर रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणतो, ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणतो, ते अजून झालेले नाहीत. निमोनिया तेवढ्या जास्त प्रमाणात झालेले नाहीत. त्यामुळे आपले ते अजून याचा सिरियसनेस किंवा इतकं सिरियस इन्फेक्शन पसरलेलं नाही. पण येणाऱ्या कालावधीमध्ये काय प्रकार होईल सांगता येणार नाही, कारण सध्या भयानक परिस्थिती आहे. आणि हे डायग्नोसिस करण्याकरता, याची ट्रीटमेंट करण्याकरता आपल्याकडे निश्चितच तेवढे व्हेंटिलेटर्स नाहीत. चायनाने 2002 पासून लेसन घेतला होता. त्यांची फायनान्शियल कपॅसिटी चांगली होती, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर होते. पण आपल्या इथे आपलं मनोबल स्ट्रॉंग आहे. आपल्या इथे इनोव्हेटिव्ह आयडियाज भरपूर आहेत. आपल्या इथे 5 लाखाचं व्हेंटिलेटर महिंद्रा अँड महिंद्रांनी 6000 रुपयामध्ये तयार करण्याची किंमत दाखवून दिली आहे. आपल्या इथे रेल्वेचं जे कन्व्हर्शन आहे, जगाच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं नेटवर्क आहे. तिथे आपण एका दिवसामध्ये एवढं मोठं हजारो खाटांचं क्वारंटाईन सेंटर किंवा हॉस्पिटल उभं करण्याचे आपल्यात पोटेन्शियल आहेत. आपल्या इथे डेडिकेटेड डॉक्टरांची टीम सुद्धा आहे. आणि हे जगाच्या पाठीवर भारतानेच राबवलेले प्रयोग आहेत. फक्त भारतासाठी जमेची बाजू आहे. आणि आपल्याकडे मलेरिया एंडेमिक असल्या कारणामुळे आणि क्लोरोकिन ॲज अन इफेक्टिव्ह ड्रग विच इज एस्टॅब्लिश, तो एक कारगर औषध असल्या कारणामुळे आपल्या भागामध्ये त्याचासुद्धा आपल्याला फार चांगला उपयोग होतो आहे. त्यामुळे निश्चितचपणे खूप आपण घाबरून जायचं कारण नाही. मला असं वाटतं की निश्चित नुकसान होणार आहे, कारण आपल्या सवयींमुळे आपल्याला ते भोगावं लागणार आहे. पण खूप घाबरण्याचं कारण नाही. आपण सगळ्यांनी कमीत कमी एवढी तरी अपेक्षा केली पाहिजे की जे 80% लोक आहेत त्यांना साधे लक्षण येतात आणि 5 दिवसात आजार बरा होतो, त्यातच आपण समाधानी राहिलो तरी चालेल. 3-4% हे जगाच्या पाठीवरचं एस्टॅब्लिश कॉम्प्लिकेशन आहे. आणि व्हायरसच्या बाबतीत जे बोललं जातं, जे महत्त्वाचं आहे, जसं सार्स आला गेला, मर्स आला गेला, इबोला आला गेला, का गेलं? बिकॉज ऑफ द म्युटेशन. या व्हायरसेसमध्ये हे म्युटेशन नावाचा जो प्रकार आहे, त्यात आंतरिक बदल झाल्याबरोबर त्यांचं चित्र बदलतं, त्यांचं मॅनिफेस्टेशन, त्यांची रिस्क, त्यांची जी खुंकारपणा जो असतो तो बदलून जातो. आणि ही प्रक्रिया होणारच. त्यामुळे हे 5-6 महिन्याचा जर कालावधी आपण चांगल्या प्रकारे जर काढला तर व्हायरसच आपल्याशी हारून जाणार आहे, तो म्युटेट होऊन पळ काढणार आहे. त्यामुळे हे क्वारंटाईन करणं, एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवणं, हे आपण, मला असं वाटतं समाजाने याचं खिल्ली उडवू नये. अनेक गोष्टी आहेत.
सिरियसनेस लक्षात घेतला पाहिजे. आणि मान्य पंतप्रधान साहेब वेगळे प्रयोग करताय, याचा अर्थ ते काही चेष्टा करत नाही आजाराची. त्यामुळे त्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये व्हेंटिलेटर नाही काय आहे, त्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये क्वारंटाईन सेंटर नाही काय आहे, त्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये PPE सूट्स डॉक्टरांना द्यायचं आहे का नाही आहे. त्यांनी अनेक लोकांनी ताजसारखे मोठे मोठे हॉटेल्स किंवा डॉक्टरांसाठी खुले केले. आपल्याकडे दातेसुद्धा आहेत, आपल्याकडे फंडसुद्धा अरेंज झालेले आहेत, आपल्याकडे मानसिक मनोबलसुद्धा आहेत. हे सगळं करत असताना आपल्या जी संस्कृती आहे त्याचासुद्धा आपण लाभ घेतला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने वेगळ्या ॲस्ट्रॉलॉजरनी हे जे त्यांनी 5 तारखेचा कन्सेप्ट मांडला आहे. सर, मला एक गोष्ट इथे थोडंसं मी आपल्याला थांबवतो की एखादा क्वारंटाईन व्यक्ती ज्याला आपण म्हणतो की कोरोना झाला तर त्याच्याकडे समाज एक गुन्हेगार म्हणून पाहण्यास सुरुवात झालेली आहे नेमकी. की एखाद्या व्यक्तीला जर समजा आता फॉर एक्झाम्पल मला कोरोना जर आढळला तर माझ्याकडे समाजाची बघण्याची जी दृष्टी झालेली ती एक पेशंट म्हणून राहिलेली नाही. आता ती नेमकी एक हा समाजाचा गुन्हेगार आहे ही जी याच्यावर थोडंसं लक्ष टाकतो. तर तुम्ही खरं बघाल तर स्टॅटिस्टिक्स आजारांचं काढलात, रोज ट्युबरक्लोसिसमुळे 3000पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. रोज जगाच्या पाठीवर अनेक वर्षापासून TBच्या आजाराने 3000पेक्षा जास्त लोक मरतात. HIV इन्फेक्शननी आजही सुद्धा जगाच्या पाठीवर रोज 2500 लोक मृत्युमुखी पडतात. मलेरियामुळे आजही जगाच्या पाठीवर 1500 ते 2000 लोक मृत्युमुखी पडतात रोज. आपण त्याला घाबरलो का? नाही, कारण या आजाराने आपल्याला वेळ दिला आहे. हा आजाराला आपण का घाबरलो आहे? आपल्याला वेळ देत नाही, एवढाच फरक आहे. आणि हा थोडासा हाय प्रोफाईल लोकांचा आजारापासून सुरुवात झाली आणि नंतर तो गरिबांपर्यंत गेलेला आहे. इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून आल्यामुळे याचा खूप उहापोह होत आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की खूप घाबरायचं कारण नाही, याच्यासाठी लढायसाठी आपल्याकडे आहेत. राहिला तुम्ही जो प्रश्न विचारला, थोडासा मला त्याबद्दल डिफर व्हायचं आहे. जेव्हा HIVची जेव्हा साथ आली होती तेव्हा लोक त्याला गुन्हेगार बघत होते. एक सोशल स्टिग्मा होता. HIV लपवल्या जात होतं की हा साला काहीतरी वेश्या प्रवृत्तीत गेलेला, याला घाणेरड्या सवयी आहेत. त्यामुळे त्याला आउटकास्ट केला जायचं, गावाच्या बाहेर हाकलून दिला जात होतो, त्याला फॅमिलीतून बायकॉट केला जात होतं. आता परिस्थिती काय? आता भीतीपायी बायकॉट करतात, पण त्याच्या चारित्र्यावर शंका घेतली जात नाही आहे. आता काय वाटतं की हा आजार साला आता मला होईल म्हणून याला वेगळं करा, पण आपले अटॅचमेंट अजून गेलेले नाहीत. आपण त्या पेशंटसाठी अजूनही धडपडतो आहे. मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही आजार लपवू नका. हे आजाराला आपल्याकडे सोल्युशन आहे. लपवाल, तुमचे फॅमिली मेंबर्स अजून वाढतील, अजून सिरियस होतील. या आजाराला तुम्ही जर जगापुढे ठेवलं तर त्यासाठी 4 लोक धावून येतील, मदत करायला येतील, डॉक्टर मंडळ येतील. आपल्याकडे त्याचं ट्रीटमेंट आहे आणि स्टॅटिस्टिक्स आपण डिस्कस केलेले आहेत. प्रत्येक कोरोना म्हणजे मृत्यू नाही, फक्त 3 ते 4% कोरोना म्हणजे मृत्यू आहेत. बाकी 99% कोरोना म्हणजे परवरत नॉर्मल लाईफ आहे. फक्त एक हा अंधकाराचा एक 15-20 दिवसाचा फेज आहे. त्या अंधकारातून तुम्हाला 15-20 दिवसातून 99 ते 97% लोक बाहेर येणार, हे आपलं जगाने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे की आपली आकडेवारी नाही आहे, हे एक भविष्य नाही आहे, हे आपण मागच्या स्टॅटिस्टिक्स म्हणून मांडलेलं आहे. त्यामुळे ह्या 97%मध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर तुमचा आजार आरोग्य संस्थेसमोर ठेवा, लोकांसमोर मांडा की माझ्या अशी लक्षणं वाटत आहेत, मला तुमची तपासणी करून घ्या, माझी फॅमिलीची पण तपासणी करून घ्या, जेणेकरून याच्यासाठी तात्काळ आपल्याला इलाज करता येईल. जर तुम्ही लपवला तर तो तुमच्या घरातल्या 1, 2, 3, 4 अनेक लोकांना, समाजातल्या अनेक लोकांना, तुमच्या मित्रपरिवारातल्या लोकांचा जीव घेऊन जाणार. त्यामुळे तुम्ही जितक्या लोकांना इन्फेक्ट करणार ते सगळेच तुमच्यासारखे ज्यांचं पोटेन्शियल आहे डिफेंड करण्याचं किंवा त्याला प्रतिकार करण्याचं, सगळ्यांचं असलं असं जरुरी नाही. त्यात काही 70 वर्षाचे आबालवृद्ध असतील, काही डायबिटीसचे रुग्ण असतील, काही मित्र असतील, काही हायपरटेन्शनचे, काही हार्टच्या आजाराचे मित्र असतील. ते लोक हा आजार इन्फेक्शन सहन करू शकणार नाही. तुम्हाला जरी काही झालं नाही तर त्या लोकांनाही जाऊ शकते. त्यांच्या भल्याकरता, तुमच्या भल्याकरता, तुमच्या परिवाराच्या भल्याकरता ओपनली आहे. हा काही स्टिग्मा नाही आहे, हा काही HIV इन्फेक्शन सारखा नाही, वेश्या प्रवृत्तीतून झालेला नाही आहे. हा तुम्हाला आजार हा संसर्गजन्य आजार आहे. आणि संसर्गजन्य आजार हा काही काळीमा लावणारा आजार नसून हा तुमच्या चुकीमुळे झालेला नाही. कोणाला येऊ शकतो, मला येऊ शकतो, कोणाला येऊ शकतो. जर मी याचं जर निश्चितचपणे स्वतःची जर सुरक्षा केली, स्वतःचा जर काळजी घेतली, क्वारंटाईन करून ठेवलं आणि त्याचा योग्य जर डिस्चार्ज केला तर 97% लोक डिस्चार्ज. इटलीमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या म्हातारे लोक आहेत म्हणून मृत्यू त्यांचे 10% स्टॅटिस्टिक्स आहेत. अमेरिकेमध्ये 5 ते 6% स्टॅटिस्टिक्स आहे, कारण दे आर ऑल डायबिटिक, ओबेस पीपल, हायपरटेन्सिव्ह आहेत, 150 किलो ॲव्हरेज वेट आहे त्यांचं. अशा लोकांमध्ये या आजाराचे लक्षणं जास्त आढळतात आणि सुरुवातीला त्यांनी अतिशय गाफील राहिलेत ते, त्यामुळे हे प्रमाण वाढलेलं आहे. सेम कॅनडाची परिस्थिती होणार आहे. कॅनडामध्ये अजूनही क्वारंटाईन जेवढ्या सक्सेसफुली केल्या जात नाही, ते इकॉनॉमिकबद्दल आपल्या जास्त काळजी करतात रादर दॅन आजाराबद्दल. पण रशियाची कंडिशन बघा, रशिया इज स्टील नॉट सफरिंग विथ ह्यूज
हे जे कंट्रीज आहेत काही जे स्पेनमध्ये फुटबॉल मॅचेस झाल्या कॅज्युअली घेण्यात आलं, मास स्केलवर पसरला. म्हणजे ज्या ठिकाणी ही क्वारंटाईन नावाचा प्रकार किंवा डिस्टन्सिंग नावाचा प्रकार तुम्ही ॲक्सेप्ट केला नाही जगाने मांडलेला, त्या ठिकाणी याचे इंजुरीज जास्त आहेत, त्यांचं लक्षणं जास्त आहेत, त्यांचे नुकसान जास्त आहेत. ज्या लोकांनी आपल्या इथे मोदी हा कोणता पक्षाचा नेता म्हणून तुम्ही बघू नका, पण त्यांनी काही स्वतःच्या मनातून मांडलेली आयडिया नाही आहेत. त्यांना हे मेडिकल ॲडवायझरी मिळाली आहेत की असं करायला पाहिजे, ती त्यांनी तुमच्यापर्यंत आपल्या भाषेतून व्यक्त केलं. आणि आपण मोदी भक्त असो किंवा नसो, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, आपल्या भविष्यासाठी आपल्या भवितव्यासाठी चांगलंच सांगितलं असेल. एवढं काही दिवसाकरता आपल्याला ॲक्सेप्ट करायला काय जातं? राजकारण करूया ना, उर्वरित आयुष्यामध्ये आपण मोठं राजकारण करू, याची चिरफाड करू, इकॉनॉमिकबद्दल चिरफाड करू, याची दुष्परिणाम लेबर्सवर काय झाले त्याची चिरफाड करू. नोटबंदीवर आपण चिरफाड केली आहे, तशीच ज्या लेबर्सचे नुकसान होतं आणि त्याचे आहेत काही बाजू. बिचारे जर काही लेबर्ससाठी मला बोलायचं वाटतं की ज्या ठिकाणी काम करायला गेलेत त्यांची काही मायबाप नाही आजच्या तारखेला. त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनी जर थोडीशी अजून चांगल्या प्रकारे जर नियोजन केलं असतं, त्यांना आपल्या मायदेशी आपल्या गावात जाऊन बसता आलं असतं, त्यांच्या टेस्ट करता आलं असतं. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करणं जरुरी होतं की नाही जरुरी होतं, तिथल्या तिथे लॉकडाऊन करणं जरुरी होतं, याच्यावर आपण प्रश्नचिन्ह उद्या करू ना उभे. पण हा जो काळ आहे आपला, हा काळ आपल्याला 21 म्हणजे ज्यावेळेस आपण 15 एप्रिलला पुनश्च आपलं सर्वसामान्य जीवन कदाचित जगतो असं तुम्हाला वाटतं, मला वाटत नाही. मला असं वाटतं एप्रिल महिन्याभर हा कार्यक्रम चालणार, कारण आपण काही चुका केलेल्या आहेत आणि चुकांमुळे कदाचित नाही तर आपण 15 तारखेला 100% निश्चित मोकळे झालो असतो. 10 ते 12 दिवसाचाच एक पिरियड आपला शिल्लक राहिलेला आहे. काळ्या पाण्याची शिक्षा लोकांनी वर्षोनगंती काढलेली आहे. सर, एक प्रश्न, आपण जे आज मार्गदर्शन प्रेक्षकांना म्हटल्यापेक्षा समाजाला ज्या गोष्टीची खरोखर नितांत आवश्यकता आहे, ती गोष्ट आपण आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवी, त्याचा खरोखर या सर्वसामान्य जनतेच्या वतीने आणि विदर्भ न्यूजच्या वतीने मी आपला हार्दिक आभार मानतो. मी फक्त कन्क्लूड करू इच्छितो 3-4 गोष्टी. एक मला इथे या ठिकाणी परत बोलायचं आहे की ज्यावेळेस आज आपण ज्या कंडिशनमध्ये सध्या आहोत, थर्ड फेजला आपण फेस करतो आहे, तर याच्यामध्ये आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी आता आपल्याला मागे आपल्याला टाळ्या वाजवण्यासाठीचं आवाहन केलं होतं, सायंकाळी 5 वाजताचं, 9 वाजताचं, 5 वाजताचं, आणि आता 5 तारखेला परत रात्री 9 वाजता त्यांनी आपल्याला दीप प्रज्वलित करून करायला सांगितलं. तर हे ॲस्ट्रॉलॉजिकल रिझन तुम्हाला वाटते का की नेमकं हे ॲस्ट्रॉलॉजिकल? भारतातली ॲस्ट्रॉलॉजी ही जगाच्या पाठीवर अनेक कंट्रीने आत्मसात केली आहेत. आपल्याजवळचं जे ज्ञान आहे त्याला आपण चालना दिली नाही, पण परदेशामध्ये याला फार मान्यता मिळालेली आहे. टाळ्या वाजण्याचा, घंटानाद करण्याचा, शंखानाद करण्याच्या मागचं इंटेन्शन होतं की शास्त्रांनी जसं शंखनाद केल्यानंतर त्यातून जे ध्वनी निघतात, भ्रमण निघतात, त्यांनी जे कंपन वायूमध्ये निर्माण होतात, त्याने सुद्धा रोगांबद्दल प्रतिबंध लादला जातो, हे शास्त्रांनी प्रूव्ह केलेलं आहे. त्या ओंकारातून सुद्धा त्यातून आपल्याला फायदा होतो, हे सुद्धा शास्त्रांनी प्रूव्ह केलेलं आहे. खूप त्याचा मी फॉलोअर नाही, कारण माझा त्याचा अभ्यास कमी आहे, पण हे प्रूव्ह केलेलं आहे. टाळ्या वाजवणे, घंटा वाजवणे, टाळ्या वाजवणे, हे याच्या मागचं इंटेन्शन एवढंच होतं की एक प्रकारचा ध्वनी निर्माण करणे, एक कंपन निर्माण करणे, जेणेकरून तुम्हाला त्या व्हायरसवर काही कंट्रोल करता येईल. नंबर 2 गोष्ट, असं करत असताना संपूर्ण समाजाचा त्यात इन्व्हॉल्वमेंट, अवेअरनेस, आनंदपूर्वक व्यक्त करणे हा सुद्धा होतो. आणि तिसरं त्यातलं अचिव्हमेंट जे होतं की जे लोक या क्षेत्रामध्ये दिवस रात्र राबत आहेत, प्रामुख्याने मी मेडिकल प्रोफेशनमध्ये म्हणून नाही म्हणत, पण मी जे बघतोय पोलीस लोकसुद्धा ज्या प्रकारे काम करत आहेत दिवस रात्र, त्यांचासुद्धा एक सत्कार आणि सन्मान होतो आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनासुद्धा सन्मान देण्याचे आपल्यामध्ये संस्कार नेत आहेत. त्यामुळे या गोष्टींपासून आपल्याला फायदाच झालेला आहे, नुकसान झालेलं नाही. त्याची चेष्टा करण्याचं काही कारण नाही. काही लोकांनी नंतर मोर्चे काढले किंवा मोठे लोकांनी उत्साह केला, ते चुकीचं होतं, त्यातलं आपलं उद्दिष्ट साध्य झालेलं नाही. पण या तुरळक घटना होत्या, फार ठिकाणी झालेलं नाही, पण लोकांचं इन्व्हॉल्वमेंट झालं, अवेअरनेस वाढलं, त्यामुळे लोकांची जिज्ञासा वाढली आणि त्यामुळे या गोष्टीपासून फायदाच झाला, नुकसान झालं नाही. तो काही इव्हेंट म्हणून तुम्ही घेऊ नका. इव्हेंटचं आपण परत करूया पोस्टमॉर्टम. हे सगळं निस्तरल्यानंतर आपण म्हणू की तुम्ही चांगलं केलं की वाईट केलं, याचं उत्तर द्या म्हणून ते देतील उत्तर. आपण त्यांना, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये उत्तर मागायचा, प्रश्न विचारायचे आपले अधिकार आहेत, ते आपण अजून समाप्त झालेले नाहीत. अजूनही लोकशाही जिवंत आहेत, आपण त्यांना विचारूया. पण सध्या त्याचा काही उपयोगच होत नाही. आपलं अंडर नॉलेज असताना आपण असं बोलणं मला असं वाटतं शोभेचं नाही. दुसरं गोष्ट, आता हे 5 तारखेला त्यांनी जे म्हटलं आहे त्याच्या मागचं जे इंटेन्शन आहे की आपण ज्योत प्रज्वलित करूया, प्रकाश, अंधारातून प्रकाश. इतक्या मोठ्या प्रमाणात जो आपण एक ऊर्जा निर्माण करणार आहे, त्या ऊर्जेपासून सुद्धा ॲस्ट्रॉलॉजी सांगतं
की त्या शनीला त्यापासून प्रकाश जातो आहे, चंद्रमाला सुद्धा प्रकाश जातो आहे, अवेअरनेस होत आहे, टेम्परेचर थोडंसं वाढणार आहे, त्यामुळे सुद्धा तुमच्या उंबरठ्यावर येणारे जे व्हायरसेस आहेत काही प्रमाणात नष्ट होऊ शकतात. हा ॲस्ट्रॉलॉजीचा भाग आहे, त्याचा माझा अभ्यास अतिशय कमी आहे. मी थोडं जे काय वाचन केलं आणि त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलं याचा फायदा काय तिथपर्यंतच आहेत. आम्ही लोक म्हणतात की आम्ही बिलकुलच करणार नाही आणि तिथे लोड तिथे हाय काय म्हणतात ते DP जे आपल्या त्या बस्ट होतील आणि त्यांचं कन्झम्पशन आहे आणि ते तुम्हाला दिस इज ऑल टेक्निकल इश्यू. जेव्हा एवढ्या मोठ्या माणसांनी म्हटलं तर त्याचीसुद्धा सोय केलेली असेल. याला इव्हेंट समजू नका, हे परत जनजागृतीचा प्रकार असं समजून परत आपल्याला या दिवसापासून नवीन प्रकाशाच्या मार्गाने आपल्याला लागायचा आणि परत त्याचा लढा उभा करायचा आहे. एवढंच उद्दिष्ट ठेवा आणि परत त्या कामासाठी आपण सगळ्यांनी मिळून लागायला पाहिजे. तो इव्हेंट म्हणा किंवा ते आपला मार्ग म्हणा किंवा आपलं ते धैर्य म्हणा, हे सगळं तुम्ही काही करा. प्रकाश दीप हे आपलं निश्चितच आपल्याला चांगलंच त्याच्यापासून ऊर्जा मिळाली पाहिजे. त्याची चेष्टा करू नका. सप्टेंबर येऊ द्या, डिसेंबर येऊ द्या, जेव्हा सगळं नष्ट झालेलं राहील परत पार्लमेंटमध्ये आपण त्यांना खिचू, आपण त्यांना अनेक प्रश्न विचारू, आपण इकॉनॉमिक्सवर त्यांना प्रश्न विचारू, आपण लेबर्सवर त्यांना प्रश्न विचारू, त्यांनी काय चूक केलं, काय वाईट केलं, हे सगळे आपल्याला नंतरचे रिझल्ट्स येतील. त्यांनी किती व्हेंटिलेटर्स आणले, किती हॉस्पिटल उभे केले त्याच्यावर विचारू, 3000 कोटीचा पुतळा बांधणं योग्य होतं की नाही त्याच्यावर आपण प्रश्न विचारू, ते हॉस्पिटलमध्ये खर्च करायला पाहिजे होते की नाही खर्च करायला पाहिजे होते. पण मला निश्चित खात्री आहे की ह्या कोरोनाच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळी दिशा मिळणार आहे की हेल्थसाठी जे आता 1.5% बजेट गव्हर्नमेंट अलॉट करत आहे, मला खात्रीदायक सांगायचं आहे की पुढच्या बजेटमध्ये 2.5 to 3% बजेट अलॉट होणार. एवढं अवेअरनेस झालं आहे, हे प्रतिबद्धता नाही, त्यांना आता कंपल्शन झालेलं आहे की यू कॅनॉट निग्लेक्ट मेडिकल सोसायटी. तुम्हाला तेवढे हॉस्पिटल उभेच करावं लागतील, तेवढी यंत्रणा उभीच करावं लागतील, तुम्हाला आपल्या कंट्रीमध्येच व्हेंटिलेटर निर्माण करावं लागतील, मॉनिटर निर्माण करावं लागतील, परदेशाच्या भरोशावर राहता येणार नाही, आपल्याच किट आपल्यासाठी आपल्याला निर्माण करावं लागतील. अशाच प्रकारचा क्रायसिस 2002मध्ये चायनाने होता, त्याचाच धडा त्यांनी घेतला, त्यांचाच अनुभव त्यांनी वापरला, म्हणून त्यांनी एका दिवसामध्ये ते वुहान सिटीला क्वारंटाईन केलं, म्हणून बीजिंगपर्यंत आजार पोचला नाही, शांघायपर्यंत आजार पोचला नाही. याचा अर्थ काय? त्यांचा तो अनुभव होता की याला इथे तुम्ही आता घेरून घ्या आणि इथल्या लोकांना बाहेर जाऊ देऊ नका, बाहेरचे माणसं आत येऊ देऊ नका. इटलीमध्ये काय झालं? इटलीमध्ये सगळे चायनाचे जे कॉटन फील्डमध्ये काम करणारे जवळजवळ 20 ते 25 हजार एम्प्लॉईज आहेत. ते इटली इज नोन फॉर कॉटन फॅब्रिक्स. हे सगळे चायनाचे लोक तिथे जाऊन काम करतात. ते काही दिवसाकरता 25 फेब्रुवारीचा त्यांचा जो दिवस सेलिब्रेशन चायनासाठी आले होते आणि चायनामधून तिकडे गेले होते. आणि मग ते जे फ्री एक्सचेंज झालं तिथूनच सगळं इन्फेक्शन इटलीमध्ये पसरलं आणि इटलीमध्ये वृद्ध लोकांची संख्या जास्त आहे. इटलीने ते कॅज्युअली घेतलं, त्यामुळे आज इटली हतबल झालेला आहेत, लोकांसमोर हात पसरून उठले की आम्हाला मदत करा. हे सगळे अनुभव आपण ठेवूया, चेष्टा नका करू. आपला पंतप्रधान आहे कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्या पाठीशी आपण सक्षमपणे उभे राहिलं पाहिजे, त्याला आपण ताकद दिली पाहिजे. आपण दाते आहोत, आपण आपल्या कर्तव्य आहेत की आपण जेवढे पैसे कमावले त्यातला काहीतरी टक्के आपण आता समाजासाठी डोनेट केला पाहिजे. आपण सगळे करतो आहोत, लोकांना गरीब लोकांना जेवण देतो आहोत, सगळं करतो आहेत, लोकांना कपडे देतो आहेत, निवारा देतो आहेत, औषधे देतो आहेत, मास्क देतो आहेत, सगळं आपण करतो आहेत. बस याला चालना द्यायला प्रोत्साहित करा, त्याची कुठे टिंगल करू नका. फेसबुकवर चुकीच्या कन्सेप्ट मांडू नका, चुकीच्या मेसेजेस फॉरवर्ड करू नका, याने आपल्या समाजालाच नुकसान होईल. आपली 1 मिनिटाची करमणूक होईल हो, पण समाज एवढा मोठा हिंदुस्थान जो आज ताकदीने उभा आहे, विश्वाचं नेतृत्व करण्याच्या मागे लागलेला आहे, त्याचं नुकसान होईल. त्याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून मला सगळ्या राजकीय नेत्यांनासुद्धा, आय एम नॉट अ पॉलिटिशियन, पण एका व्यक्तीचा महाराष्ट्रातला एका मोठा पॉलिटिशियन तर म्हणत नाही, त्याचं अंडर नॉलेज आहे, तो फालतूच सांगून राहिला की मी मेणबत्ती पण जाणणार नाही, हेही करणार नाही. कशाला बोंबलतो राहणार यार? तू आमदार झाला म्हणून काय खूप मोठा झाला नाही, तुझं शिक्षण काय, तुझं नॉलेज काय आम्हाला माहिती आहे. त्यांचा जो बाप आहे तो स्वतः टाळ्या वाजवतो, तू काय त्याचा बहिष्कार करतो आहे. त्यामुळे त्याचे जे फेसबुकवर पोस्टिंग येत आहेत, मी त्याचा विरोध करत नाही, त्याच्यावर मला कीव येत आहे की या व्यक्तींनी नुसते फालतूचे मिशा आवरून आणि ताव मारून चालणार नाही. तू समाजातून काम कर, तुझ्याकडे जेवढे 2 नंबरचे पैसे ते आता समाजाला परत दे, तेवढंच खूप झालं. ते एवढ्या मोठ्या माणसाला भारताच्या पंतप्रधानाचं तू चेष्टा करू नकोस. त्याच्या मागे काही त्याचा अभ्यास आहे, त्याला अभ्यासक लोकांचा पाठिंबा आहे आणि त्यातून फीडिंगसुद्धा आहेत, इनपुट्स आहेत, त्याच्या माध्यमातून या कल्पना मांडल्या जातात. त्याचे रिझल्ट्स काय येतील ते उद्या, आज त्याचं आपण इंट्रोस्पेक्शन करता येणार असं मला एक छोटंसं सांगावंसं वाटतं. आणि परत एकदा आपण संघटित होऊया, परत आपण या लढ्याला उतरूया. आपल्या समाजामध्ये जे काय जातीभेद धर्मभेद आहेत त्याला काही काळ करता आपण थोडंसं बाजूला सारूया, कारण त्यांचं नुकसान म्हणजे आपलं नुकसान, आपलं नुकसान म्हणजे त्यांचं नुकसान. आपण एक सगळे लोकशाहीच्या मार्गातून अखंड हिंदुस्थानमध्ये, अखंड भारतामध्ये चांगली परंपरा आणि देशाला हा एक मेसेज देऊ. आम्ही तुम्हाला क्लोरोक्विन दिलं, आम्ही तुम्हाला शिकवलो की क्लोरोक्विन इज अ इफेक्टिव्ह ड्रग फॉर दिस. आम्ही तुम्हाला सांगितलं की HIV साठी जी औषधं वापरली जातात ती याच आजारासुद्धा कारगर आहेत. आपण त्यांना मेसेज दिला आहे.
क्वारंटाईन हे किती सक्सेसफुल असू शकतं. आपण एवढा मोठा 130 कोटी लोकांमध्ये क्वारंटाईन सिद्ध करून आपण लोकांना जगाला मेसेज देऊया त्याची आपण ताकद वाढवली पाहिजे. रादर देन त्याची चेष्टा करून काय टवाळक्या करून काय करणार हो तुम्ही चौकामध्ये जाऊन काही साध्य होणार नाही. तुम्हाला कळकळीची विनंती, निश्चितच पण येणाऱ्या कालावधीमध्ये काही दिवस आपल्याला खडतर राहतील, आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला त्रासदायक राहतील, पण आपल्या भारताचं हिंदुस्थानचं भविष्य उज्ज्वल आहे. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आपण 97% जे आजाराचे लक्षणं आहेत त्याच्यामध्येच बसणार आहोत. 3% आपण जास्त चिंता करायची नाहीत. आजार आहेत तो काही जणांना घेऊनसुद्धा जाणार आहे, ही सत्यता आहे. त्यामुळे त्याच्यापासून भिवून चालणार नाही. तर 97% आपण खुश आहोत. त्यात 80% तर काही विषयच नाही आहे. 15-16% थोडासा खडतर प्रवास असू शकतो, पण त्यातून सुद्धा अभय आहे. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. फक्त महत्त्वाचं वॉश 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 डिस्टन्सिंग. जसं आपण बसलो आहेत 1 मीटर दूर, तसंच लोकांनी एकमेकापासून 1 मीटर दूर बसावं. खोकलताना काळजी घ्या, शिंकताना काळजी घ्या आणि थोडं सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नियमित एक्सरसाइज करा, चांगला आहार घ्या. एवढंच मला सांगायचं वाटतं. ऊर्जा निर्माण करा आणि नवीन नवीन प्रकल्प आपल्या घरात आपल्या फॅमिलीमध्ये राहायचा तुम्हाला संधी मिळाली आहे. मुलांसोबत खेळा, अनेक गोष्टी शेअर करा. नवीन कोणी आर्टिस्ट आहे, कोणी गाणं म्हणताय, कोणी पेंटिंग काढतायत, कोणी घरं आवरतायत. यू डू इट. यू गॉट दिस टाईम. तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, नवीन नियोजन करण्याची तुम्हाला संधी मिळाली. आपल्या जीवनाचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला कालपर्यंत विचार वेळ नव्हता. नुसते रुग्णांच्या सेवेमध्ये, आपल्या कामामध्ये, शिक्षणामध्ये, ट्युशनमध्ये तुम्ही व्यस्त होता. आता तुमचं हिडन पोटेन्शियल काय आहे हे शोधण्याचा सुद्धा तुम्हाला वेळ संधी मिळाली आहे. मला असं वाटतं त्याला चालना द्या. रादर दॅन फेसबुकवर काहीतरी कमेंट्स करायचे, इकडली मेसेज तिकडे फॉरवर्ड करायची, फॅब्रिकेट करायची. डोंट डू दिस. आय पर्सनली विल डोंट डू दिस. आपण एक गोष्ट पाहिली की डॉक्टर अविनाश चौधरी म्हणजे आजपर्यंत आम्हाला उमगलेले जे अविनाश चौधरी होते ते आजपर्यंत एक डॉक्टर म्हणूनच होते. पण आज एक गोष्ट प्रकर्षानं आम्हाला आमच्या प्रेक्षकांना विदर्भ न्यूजच्या माध्यमातून सुद्धा माहिती झाली की आपण एक चांगले फिलॉसॉफर आहात. आपले विचार मांडण्याची जी आतून जे आपण विचार मांडले ते खरोखर माझ्यापर्यंत पोचले, यांच्यापर्यंत पोचले, समाजापर्यंत पोचले आणि ते योग्य प्रकारे पोचविल्याबद्दल विदर्भ न्यूजच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने आणि या भारतवर्षाच्या वतीने मी आपले हार्दिक आभार मानतो की इतकं चांगलं उद्बोधन आपण कोरोना या विषयावरती केलं. कारण बेसिकली लोकांपर्यंत हे पोचणं गरजेचं आहे. सध्या परिस्थितीमध्ये आम्ही आपल्या प्रेक्षकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण आपल्या घरी आपल्याला जो वेळ मिळालेला आहे, आपल्याला कदाचित दैवाने चांगल्या गोष्टीसाठी हा वेळ दिलेला आहे, त्याचा सदुपयोग करा. वारंवार तेच ते डोक्यात घेऊन कोरोना झाला म्हणजे गेला, कोरोना झाला म्हणजे गेला अशातला काहीही भाग नाही आहे. हा जो कोरोना याला सुद्धा आपण काही दिवसांमध्ये मात करणार आहोत. ही मात करण्याची शक्ती सुद्धा आपण या ऊर्जात्मक कार्यातून आपण घेऊ शकतो. घरी राहा, योग्य वेळी व्यायाम करा, योग्य खानपान ठेवा आणि सद्विचार ठेवा आणि त्यातूनच या कोरोनाचा या संपूर्ण भारतातून आपण नायनाट करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सर्व भारतवर्षाला आम्ही विदर्भ न्यूजच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि आज डॉक्टर अविनाश चौधरी यांनी आपल्याला जो अमूल्य वेळ त्यांचा दिलेला आहे, कारण एक पहिली मला असं आठवतं की पहिली जी किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया आपल्या अमरावतीमध्ये झाली होती आणि तेव्हापासून एक नाव प्रकाश होतात आलं होतं. आज आम्हाला पटलं की आपण खरोखर एक फिलॉसॉफर पण आहात, एक तत्ववेत्ते पण आहे आणि आपली जी सांगण्याची पद्धत आहे, कळवळ जी आहे, तळमळ जी आहे, त्या तळमळीने आपण ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल मी विदर्भ थँक्यू. आपले हार्दिक आभार.